नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये जे दाखवले ते फार सुंदर आहे। तर मित्रांनो, जन्माष्टमी निमित्त आता दहीहंडी असते, तर आनंदी देखील तिथे आलेली असते। तर मुली बोलू लागतात की वरच्या थराला जाणार आहे ती मुलगीच आली नाहीये, तर आता दहीहंडी कोण फोडणार। तर मित्रांनो, आता मात्र त्या मुली आनंदीलाच रिक्वेस्ट करू लागतात। तर आनंदी मात्र तयार होते आणि वरच्या थराला पोहोचते, तर ती दहीहंडी फोडणार इतक्यातच खालचा थर जो आहे तो निसटून पडतो आणि आता मात्र आनंदी वरनं खाली कोसळते। तर तेवढ्यातच मात्र मित्रांनो, तिकडे आता सार्थकची एंट्री होते आणि सार्थक तिला अलगद हातांमध्ये झेलतो। तर मित्रांनो, आता मात्र इकडे दोघांना पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येताना आपल्याला दिसत आहे। तर पुढे नक्की काय होते पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे। नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये जे दाखवले ते फार सुंदर आहे। तर मित्रांनो, जन्माष्टमी निमित्त आता दहीहंडी असते, तर आनंदी देखील तिथे आलेली असते। तर मुली बोलू लागतात की वरच्या थराला जाणार आहे ती मुलगीच आली नाहीये, तर आता दहीहंडी कोण फोडणार। तर मित्रांनो, आता मात्र त्या मुली आनंदीलाच रिक्वेस्ट करू लागतात। तर आनंदी मात्र तयार होते आणि वरच्या थराला पोहोचते, तर ती दहीहंडी फोडणार इतक्यातच खालचा थर जो आहे तो निसटून पडतो आणि आता मात्र आनंदी वरनं खाली कोसळते। तर तेवढ्यातच मात्र मित्रांनो, तिकडे आता सार्थकची एंट्री होते आणि सार्थक तिला अलगद हातांमध्ये झेलतो। तर मित्रांनो, आता मात्र इकडे दोघांना पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येताना आपल्याला दिसत आहे। तर पुढे नक्की काय होते पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे।